मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 61.90% इतका पाणीसाठा आहे। 24 तासांमध्ये जलाशय साठ्यामध्ये 4.15% वाढ। मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। ठाण्यामध्ये गेल्या 24 तासात 88.33 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली। कोपरी भागामधील बाराबंगला परिसरामध्ये पाणी साचलंय। पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नसल्यामुळे स्थानिकांची पालिकेच्या कामकाजावरती नाराजी। पुण्यामधल्या घाटमाथ्यावरती आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय, तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यामधील घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। खडकवासला धरण 73% भरलं असल्याची माहिती, तर धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची शक्यता। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। लोणावळ्यामध्ये आज सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी। गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 138 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। परिसरामधले धबधबे ओसंडून वाहत असल्यामुळे पर्यटकांची लोणावळ्यामध्ये गर्दी। सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। पश्चिम घाटामधल्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होती आहे। कोयना धरणामधील पाणीसाठा 61.30 टीएमसीवर, तर इतर प्रमुख धरणं 60% भरली आहेत। सिंधुदुर्गामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसतायत। दोडामार्ग, वैभववाडी, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या तालुक्यांमध्ये पाऊस आहे। भात लावणीच्या कामांना वेग येतोय। गोंदियाच्या पुजारीटोला धरणामधून पाण्याचा विसर्ग। धरणाचे 3 दरवाजे उघडले। 2322 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धरणाचा पाणीसाठा 82%वर। ठाण्यामधल्या आनंदनगर इथल्या एमके प्लाझाजवळ 2 घरांवरती झाड कोसळलंय। सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे। वृक्ष प्राधिकरण विभागाकडून घटनास्थळाचा आढावा। अंधेरी पूर्वच्या जेबीनगर परिसरामध्ये एक मोठं झाड कोसळलं। सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाही, मात्र मोठी वाहतुकीची कोंडी। काही वेळानं झाड बाजूला केल्यामुळे वाहतूक पूर्ववत। अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरच्या सीएनजी पंपाचं छत कोसळलंय। मुसळधार पावसामुळे छतावरती पाणी साचून छत कोसळल्याची माहिती। सुदैवानं कुणालाही इजा झालेली नाही। दुरुस्ती होईपर्यंत पंप बंद। बातम्या नालासोपाऱ्यातली। नालासोपाऱ्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे। गालानगर, एमडी नगर परिसरामध्ये पाणी साचलं। नागरिकांची तारांबळ होती आहे। ऑरेंज अलर्ट असल्यामुळे वसई विरारकरांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी। नदी नाल्यांना पूर आल्यामुळे तिरोडा आणि कारधा या गावांना जाणारे रस्ते हे पाण्याखाली गेलेत। नागरिकांनी धोकादायक प्रवास करणं टाळण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुसळधार अशा पावसामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे। बेळगावमधील चिक्कोडी तालुक्यामधील येडूर आणि कल्लोळ या 2 गावांना जोडणारा पूल हा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला। कल्लोळ नदीपात्रामध्ये 60,000 क्युसेकनं पाण्याचा प्रवाह वाहतो आहे। जम्मू आणि काश्मीरमधल्या बडगाममध्ये सुखनाग नदीला मोठा पूर आलाय। अनेक दुकानांचं नुकसान झालंय। जनजीवन विस्कळीत आहे। प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे। जम्मू काश्मीरमध्ये 4 दिवसांच्या मुसळधार अशा पावसाच्या नंतर पूंछमधली पूरस्थिती अजूनही कायम आहे। अनेक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। प्रशासनाकडून मदत कार्य सुरू। राजस्थानातल्या झालावाडमध्ये मुसळधार पावसामुळे परवान नदीला पूर आलाय। शहरामधले पूल आणि मंदिरं देखील पाण्याखाली। नदीकाठावरच्या भागांमध्ये सतर्कतेचा इशारा। उत्तर प्रदेशामधल्या बस्ती शहरामधील शरयू नदीला पूर आलाय। जोरदार प्रवाहामध्ये ताडाचं झाड वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। नदीच्या वाढत्या पातळीमुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। आसाममधल्या शिवसागरमध्ये पुराचा कहर। अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न। अनेक गावं पाण्याखाली गेली। हवाई दलाकडून हेलिकॉप्टर्सच्या मदतीने पूरग्रस्त भागांचं सर्वेक्षण। आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। नद्या धोकादायक पातळीवरून वाहत आहेत। अनेक लोक अडकून पडले आहेत। भारतीय सैन्याकडून शिवसागर, जोरहाट, चराईदेव या जिल्ह्यांमध्ये मदत कार्य सुरू आहे। एअरफोर्सच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। हिमाचल प्रदेशामधल्या कांगरामध्ये ढगफुटीमुळे 15 ते 20 घरं जमीनदोस्त।
गडधून, लांब आणि स्पडा या गावांमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. सुदैवानं जीवितहानी नाही. जम्मू काश्मीरमधल्या बडगाममध्ये पुराचा कहर. पाण्याच्या प्रवाहामध्ये तब्बल 24 दुकानं वाहून गेली. बाधित भागांमध्ये प्रशासनातर्फे मदत आणि बचाव कार्य पथकं तैनात. हिमाचल प्रदेशातल्या चंबा शहरामध्ये झालेल्या पावसामुळे रावी नदीला पूर आलाय. नदीची पाण्याची पातळी अचानकपणे वाढली. एक तरुण प्रवाहामध्ये अडकून पडला. शिडीच्या सहाय्याने या तरुणाला वाचवण्यात यश आलंय. बिहारमधल्या सहरसा शहरामधल्या कोसा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. शाळा महाविद्यालयांना पाण्याचा वेढा. शिक्षकांची शाळेमध्ये पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.